ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत, यावर आता शिक्कामोर्तब झालंय। या 6 पैकी एक आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकर यांची सध्या वेट अँड वॉचची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 20 जून रोजी न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कोणताही राजकीय निर्णय घेणार नसल्याचं ओमराजे यांनी जवळच्या सहकार्याकडे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बघूया त्याबद्दल सविस्तर। खासदार ओमराजे निंबाळकरांचं वेट अँड वॉच। मी फक्त 19 तारखेच्या निकालावर 20 तारखेला 19ला नाही 20 तारीख दिलेली आहे, 20 जूनला लागेल। पण 19ला तुम्ही कुणाच्या वर्धापन दिनाला जाणार एवढं तर क्लिअर करा प्लीज। अरे काय चर्चा करायची आवश्यक। ओमराजे 20 जूनला कोर्टाच्या निकालानंतर निर्णय घेणार। ओमराजेंच्या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट। तुम्ही 2 दिवस गायब आहात याच्यावर खूप चर्चा सुरू आहे, याच्यावर सगळी चर्चा सुरू आहे। ऑनलाईन होतो उपस्थित बैठ। राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे मोठा भूकंप झालाय। ठाकरेंच्या 6 खासदारांनी बंडखोरी केल्यावर शिक्कामोर्तब झालंय। पक्षाने व्हीप बजावूनही ठाकरेंचे ते 6 खासदार पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाही। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेने कारवाईचे संकेत दिले। त्यातच ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली। 20 जून रोजी न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याचं ओमराजे यांनी जवळच्या सहकाऱ्यांकडे स्पष्ट केल्याची माहिती आहे। निकालानंतरच अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल असंही समजतंय। दरम्यान या भूमिकेमुळे गुरुवारी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिले। दरम्यान ओमराजे गुरुवारी त्यांच्या पुण्यातल्या घरी नसल्याची ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे ओमराजे यांच्या भूमिकेविषयी सस्पेन्स वाढलाय। दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव असल्याचा आरोप पुन्हा एकदा संजय राऊतांनी केलाय। सत्ताधारी काहीही करू शकतात, त्यामुळे ओमराजेंच्या जीवाला धोका आहे का असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तर बुधवारच्या पत्रकार परिषदेत पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल तुमच्याच बाजूने लावतो असं ओमराजेंना सांगितलं असेल असा दावाही राऊतांनी केला होता। खासदारांवरती दबाव कशा प्रकारे येतात। आता ओमराजे निंबाळकर आहेत, ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये। 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली। 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकाल होता, काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात। आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूनं निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो। ओमराजे निंबाळकर पुणे में है, संजय जीरा पाटिल मुंबई में है। ठीक है, पार्टी हमारे मीटिंग में नहीं आए हैं, लेकिन वो कल भी उनके साथ नहीं। अब जो नहीं आए हैं वो कहाँ है, उनका आता पता क्या है, क्या शिंदे के लोगों ने, गुंडे लोग हैं क्या किडनैप किया है, उनके बाद सरकार ने किडनैप करके कहाँ उनको छुपाया है। हाँ, क्या उनका जिंदगी का, जीवन को कोई खतरा है उनके, अब देखना पड़ेगा ना। ये लोग कुछ भी कर सकते हैं। तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर जात आहेत की नाही याबाबत संदिग्धता आहे असं ओमराजे यांचे निकटवर्ती आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय। मागील 2 दिवसांपासून ओमराजेंशी संपर्काचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नसल्याचं यावेळेला पाटील यांनी सांगितलं। ओमराजे जात आहेत का नाही याबाबत संदिग्धता अजूनही आहे, म्हणजे माध्यमातनं, वर्तमानपत्रात आज ह्या क्षणापर्यंत अजून संदिग्धता आहे। आणि आमचा पक्ष एकसंघ राहावा हा प्रयत्न माझा कालही चालू होता आणि शेवटपर्यंत राहणार आहे। काय करतात प्रयत्न नेमके? मी त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण संपर्क होत नाही। पण निश्चितच मी संपर्क करून असं काय होणार नाही, आमचा पक्ष जसा पहिला होता जिल्ह्यात तसाच एकसंघ राहावा यासाठी प्रयत्नशील आहे। ओमराजे निंबाळकर दिल्लीत नाही, ओमराजे निंबाळकर पुण्यातल्या घरात नाहीत, त्यामुळे ओमराजे नेमके आहेत कुठे अशी चर्चा सुरू आहे। त्यात ओमराजे यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा दावा खासदार संजय राऊत वारंवार करतात। तर ओमराजे हे कोर्टाच्या निकालानंतरच अधिकृत निर्णय घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात आता ट्विस्ट निर्माण झाला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।